नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कांदा हा वर्षभर लागणारी फळभाजी आहे। आपल्या महाराष्ट्रात 2 हंगामात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं। या 2 हंगामातील खंडांमध्ये कांद्याची उपलब्धता राहावी यासाठी शेतकरी कांदा साठवून ठेवतात। रब्बी हंगामात उत्पादन कांद्याचं 60% घेतलं जातं, त्यामुळे या हंगामातील काढलेला कांदा एप्रिल पासून साठवलेला असतो। संततधार पाऊस आणि जास्त आर्द्रता यामुळे सध्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये साठवलेला कांदा खराब होतोय। त्यामुळे कांद्याच्या योग्य वाणाची निवड, अन्य द्रव्यांचं व्यवस्थापन आणि योग्य प्रकारे साठवण केल्यास कांद्याची नासाडी टाळता येऊ शकते। कांदा काढणीपूर्वी काय काय उपाय करता येतात हेच आपण जाणून घेऊयात। कांद्याची चांगली टिकवण क्षमता मिळण्यासाठी उच्च गुणवत्तेच्या बिया म्हणजेच योग्य वाण वापरण्याची आवश्यकता असते। संतुलित प्रमाणात खत द्यावेत आणि विशेषतः पोटॅशचं प्रमाण जास्त ठेवावं, कारण यामुळे कांद्याची साठवण क्षमता वाढते। पाण्याचा वापर करताना अतिक्षारयुक्त पाणी देणं टाळावं, कारण त्याने कांदा लवकर खराब होतो। तसंच रासायनिक औषधांचा अतिरेक टाळून जैविक औषधांवर भर द्यावा। काढणी योग्य वेळी करावी, जेव्हा अर्ध्यापेक्षा जास्त पात वाळतात आणि पात्याची मान खाली झुकते तेव्हा काढणी उत्तम मानली जाते। आता पाहूयात काढणीनंतर काय उपाय करावेत ते। काढणीनंतर कांद्याला 4 ते 5 दिवस शेतातच सुकवू द्यावं आणि नंतर सावलीत 15 दिवस अशा प्रकारे साठवणुकीसाठी कांदा तयार करावा। मान कापताना ती 2 सेंटीमीटर वरून बारीक कापावी। साठवणीसाठी मोकळी आणि वाहती हवा असलेली जागा निवडावी आणि कांदा चाळ निर्जंतुक करून घ्यावा। खराब कांदे वेळीच वेगळे काढावेत, कारण ते चांगल्या कांद्यांना खराब करतात। कांदे चाळीत रचताना खालचे कांदे वर आणि वरचे कांदे खाली करून भरावेत। या कांदा चाळीची उंची 4 फुटापेक्षा जास्त नसावी। कांदा चाळींसाठी राज्य शासनाकडून अनुदान मिळतं हे तुम्हाला माहिती आहे का? तर हो, कांदा साठवण्यासाठीच्या चाळींसाठी राज्य शासन अनुदान देतं। 4000 रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे राज्य सरकार कांदा चाळींसाठी शेतकऱ्यांना अनुदान देतं। ह्या चाळीची रचना कांदा व लसूण संशोधन संस्थान आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिलेल्या रचनेप्रमाणे करावी। केवळ याच रचनेसाठी राज्य सरकार अनुदान देतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी चाळीची बांधणी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनीच करावी। प्रामुख्याने या चाळीमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी। आता पाहूयात कांदा साठवणीच्या आधुनिक पद्धती। कांदा साठवणीसाठी पारंपरिक चाळीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही फायदेशीर आहे। कंट्रोल्ड ॲटमॉस्फेरिक ओनियन स्टोरेज म्हणजेच नियंत्रित तापमान कांदा साठवण पद्धतीत 27 डिग्री सेल्सिअस कमी अधिक 2 डिग्री तापमान आणि 60 ते 65% आर्द्रता कायम ठेवली जाते। तसंच एअर सर्क्युलेशन सिस्टीमद्वारे हवा खेळती ठेवली जाते। या तंत्रज्ञानामुळे कांद्याचं नुकसान अतिशय कमी होतं। त्याशिवाय शीतगृह म्हणजेच कोल्ड स्टोरेज सुद्धा एक चांगला पर्याय आहे। यामध्ये 0 डिग्री सेल्सिअस तापमान आणि 65 ते 70% आर्द्रता ठेवल्यास 6 महिन्यानंतरही फक्त 5% नुकसान होतं। आता पाहूयात नुकसान टाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी दिलेले महत्त्वाचे सल्ले काय आहेत ते। लागवडीपूर्वीच योग्य वाण निवडावं, जसं की उदाहरणार्थ N241 भीमा किरण, भीमा शक्ती। पिकाला संतुलित प्रमाणात खत द्यावं, विशेषतः नत्राचं प्रमाण नियंत्रित ठेवावं। योग्य वेळी काढणी करावी आणि योग्य प्रकारे कांदा सुकवावा। खेळती हवा, नियंत्रित आर्द्रता आणि योग्य पॅकिंग जसं की ज्यूट किंवा जाळीदार पिशव्या साठवणीसाठी वाहतुकीसाठी वापराव्यात। चाळीतील खराब झालेला कांदा वेळोवेळी वेगळा काढून चाळ स्वच्छ ठेवावी। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।